आज आपण PPTवर घेऊयात. ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि ती आपण संपवली पण होती. ऑक्सिडेशन नंबर मेथड त्याच्यावरचे मी एक्झाम्पल्स पण घेतले होते. सो आता आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत एक न्यू टॉपिक अँड दॅट इज रेडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एवढं माहिती आहे की रेडॉक्स रिॲक्शनमध्ये काय होत असतं. तर बेसिकली जी कुठली रेडॉक्स रिॲक्शन असते त्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये कशाचा ट्रान्सफर होत असतो, तर इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो. इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. रेडॉक्स रिॲक्शन ही कुठल्या नेचरची रिॲक्शन असते? रेडॉक्स रिॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पण होत असते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय की एक मेटल आयन दुसऱ्या मेटलला काय करतो, रिप्लेस करतो, त्याला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग ह्याच्याच बेसिसवर आता आपण बघणार आहोत की डॅनियल सेल म्हणजे काय आणि काय रिलेशन आहे रेडॉक्स रिॲक्शनचं, डॅनियल सेलमधली कुठली रेडॉक्स रिॲक्शन होत असते, हे सगळं आता आपल्याला ह्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण एक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कन्सिडर करूयात. कुठली आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? बघा, झिंक विच इज इन अ सॉलिड फॉर्म. ह्या झिंकची रिॲक्शन होती आहे कॉपर +2 ॲक्वियस सोल्युशन सोबत. कॉपर +2 ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे. इट गिव्ज काय देतं बघा, आता झिंक +2चं ॲक्वियस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. झिंकचं कन्व्हर्जन झालं आहे झिंक +2मध्ये आणि कॉपर +2 कन्व्हर्जन झालं आहे कॉपर सॉलिडमध्ये. म्हणजेच इथे काय लक्षात येतं आहे आपल्या की जो सुरुवातीला सॉलिड स्टेटमध्ये असतो तो काय होतो, कन्व्हर्ट होतो ॲक्वियस स्टेटमध्ये, आणि जो सुरुवातीला ॲक्वियस स्टेटमध्ये आहे तो नंतर कुठल्या स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतो, सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतो. इथं जर आपण बघितलं तर झिंकचा ऑक्सिडेशन नंबर आहे 0 आणि Znचं कन्व्हर्जन झालं आहे Zn+2मध्ये. इथं ऑक्सिडेशन नंबर आहे 2. म्हणजेच इथे आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झालेला आहे. ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. झिंकने 2 इलेक्ट्रॉन लूज केले आणि कशात कन्वर्ट झालेला आहे, झिंक +2मध्ये कन्वर्ट झाला आहे. ह्याला म्हणतो आपण लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स झालेत. अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होणं म्हणजेच कुठली रिॲक्शन असते, तर ऑक्सिडेशन रिॲक्शन असते. आता त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर आहे +2 आणि इकडे जर बघितलं तर कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर आहे 0. इट मीन्स ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालेला आहे. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कसा होतो, एकीकडे +2 आहे, +2 चार्ज काय करणार, 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणार. म्हणजेच बाय गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स इथं काय झालेत, घेतलेले आहेत, गेन केलेत कुणी, कॉपर +2ने. मग ज्यावेळेस कॉपर +2 2 इलेक्ट्रॉन्स घेईल, कॉपर +2 कन्व्हर्जन कॉपरमध्ये होतं आहे. सो इट इज युअर रिडक्शन रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शनलाच आपण काय म्हणत असतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग ही रिॲक्शन 2 पद्धतीने होऊ शकते, 2 मेथड्स आहेत ह्या रिॲक्शनच्या. तर मग सगळ्यात पहिली मेथड आहे विच इज अ सिम्पलर मेथड. ह्या सिम्पलर मेथडमध्ये काय केलेलं असतं, तर कॉपर सल्फेटचं सोल्युशन एका कंटेनरमध्ये घेतात आणि त्या कंटेनरमध्ये झिंकचा रॉड काय करतात, डीप करतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे काय केलेलं आहे, फर्स्ट मेथड विच इज अ सिम्पलर मेथड त्या रिॲक्शनसाठीची.
सिम्पलर मेथड आहे फर्स्ट मेथड, सिम्पलर वेनी करतात. आता इथे एक बिकर घेतलेला आहे, ठीक आहे. इथे जर बिकर घेतला तर आता ह्या बिकरमध्ये एक सोल्युशन घेतलेलं आहे. आता हे जे सोल्युशन आहे ना, हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे, CuSO4चं सोल्युशन आहे. आणि आता ह्या CuSO4च्या सोल्युशनमध्ये आपण काय केलेलं आहे तर ह्या CuSO4च्या सोल्युशनमध्ये आपण एक रॉड डिप करतोय, ठीक आहे. रॉड आता आपल्याला डिप करायचं आहे. आता आपण इथे एक झिंकचा रॉड काय करतोय, डिप करतोय. एक मिनिट. काय झालंय लॅपटॉपला? सो बघा, आता इथे एक आपण झिंकचा रॉड काय करतोय, डिप करतोय. हा झिंकचा रॉड जसं मी डिप करेल तसं इथे कुठला सेल तयार होतोय, आत्ता जी रिॲक्शन आपण लिहिली ती रिॲक्शन इथे तयार होतीये. हा आहे झिंकचा रॉड. झिंकचा रॉड काय केलं मी, ह्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये डिप केला. आता झिंकचा रॉड कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये. कॉपर सल्फेटचं सोल्युशनमध्ये आयन्स तयार होणार. कुठले कुठले, कॉपर +2चे विच इज इन अ ॲक्वियस फॉर्म, आणि SO4-2चे पण काय असतील, आयन्स असतील, विच इज अल्सो इन अ ॲक्वियस फॉर्म. मग आता इथे रिॲक्शन आपल्याला काय दिसते की झिंकचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, Zn+2 मध्ये होणार आहे. Zn+2 मध्ये कन्व्हर्जन झालं. कॉपरचं कन्व्हर्जन +2चं कन्व्हर्जन कॉपरमध्ये झालं, आणि SO4-2चे आयन्ससुद्धा ह्या साईडला. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं, इथे कुठली रिॲक्शन होतीये तर एक रेडॉक्स रिॲक्शन इथं होत आहे. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे की इथे जी रेडॉक्स रिॲक्शन होतीये ती कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन असल्यामुळे तिथे काही इलेक्ट्रॉनचा जो ट्रान्सफर होतोय त्या ट्रान्सफरमुळे कुठली इलेक्ट्रिक एनर्जी तिथं सप्लाय होतीये का, ह्या इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे जर इलेक्ट्रिक एनर्जी तिथे कुठली प्रोड्यूस होतीये का ते चेक करण्यासाठी आता आपण काय केलं, एक सेकंड मेथड अप्लाय केली. आता ह्या सेकंड मेथडमध्ये काय केलंय बघा, सेकंड मेथडमध्ये थोडा सेल, हा जो रेडॉक्स रिॲक्शनचा सेल आहे हा थोडा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, बट इट इज व्हेरी सिम्पल. सेकंड मेथडमध्ये त्यांनी 2 वेगवेगळ्या कंटेनरमध्ये रिॲक्शन परफॉर्म केलेली आहे. आणि झिंक आणि कॉपरची जी ही रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनला आपण म्हणत असतो डॅनियल सेलची रिॲक्शन आहे. त्यांनी डॅनियल सेल बनवला. मग सगळ्यात सुरुवातीला आता मी डॅनियल सेलच्या डायग्रॅम तुम्हाला दाखवते. मी डॅनियल सेलची डायग्रॅम कशी असते. डॅनियल सेल,
हा बघा इथे आता मी डॅनियल सेलची डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. इथे जे आहे ते आहे झिंक सल्फेटचं सोल्युशन. ह्या कंटेनरमध्ये आहे झिंक सल्फेटचं सोल्युशन. इथे आहे ZnSO4चं सोल्युशन आणि इकडे आहे कॉपर सल्फेटचं सोल्युशन, दॅट इज CuSO4चं सोल्युशन. आता हे जे झिंकचा हा जो रॉड दिसतोय तुम्हाला आणि कॉपरचा हा जो रॉड आहे, हे दोन्ही रॉड ह्या वायर थ्रू काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत आणि ह्याला आपण म्हणत असतो एक्सटर्नल सर्किट. आता इथे व्होल्ट मीटर सुद्धा लावलेला आहे. झिंक SO4 ZnSO4च्या सोल्युशनमध्ये झिंक डीप केला आहे, कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये कॉपर डीप केलेला आहे, कॉपरचा रॉड डीप केलेला आहे. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं हे दोन कंटेनर्स त्यांनी कसे एकमेकांना कनेक्ट केलेत, ह्या वायर थ्रू कनेक्ट केलेले आहेत आणि इंटरनली हे सोल्युशन कसं कनेक्ट केलं आहे तर सॉल्ट ब्रिज नावाचं एक कन्सेप्ट आहे. सॉल्ट ब्रिज थ्रू त्यांनी काय केलेलं आहे, इंटरनल सोल्युशन कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं आहे की एक्सटर्नल कनेक्टिव्हिटीसाठी किंवा एक्सटर्नल कनेक्शनसाठी त्यांनी काय यूज केलेलं आहे, वायर यूज केलेली आहे. आणि इंटरनली सोल्युशन्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी, कारण सोल्युशन्स तर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला हवेत, मग इंटरनल कनेक्शनसाठी त्यांनी काय यूज केलेलं असतं तर सॉल्ट ब्रिज यूज केलेला असतो. मग हे सर्किट ज्यावेळेस कंप्लीट होतं, हे सर्किट कंप्लीट झाल्यानंतर ते जे स्विच असतं ते स्विच ऑन होतं. इथं त्यांनी एक स्विच लावलेलं असतं, ते स्विच ऑन केल्यानंतर सर्किट वगैरे कंप्लीट होतं आणि इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असते. इलेक्ट्रॉन्स एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रॉन्स जायला सुरुवात होती. मग इलेक्ट्रॉन्स कुठल्या कंटेनरमध्ये जातील किंवा कोण इलेक्ट्रॉन्स लूज करणार, जो इलेक्ट्रॉन लूज करेल तो काय करतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवतो. मग इथे आपल्याला काय लक्षात येतं, झिंक आणि कॉपरमध्ये कोण इलेक्ट्रॉन लूज करतं, झिंकसुद्धा मेटल आहे, कॉपरसुद्धा मेटल आहे. तुमच्या मनात हा प्रश्न आलाच पाहिजे, मॅडम झिंक आणि कॉपरच्या कंपॅरिझनमध्ये झिंकनेच का इलेक्ट्रॉन लूज केले, झिंकनेच का ऑक्सिडेशन दाखवलं, कॉपरने ऑक्सिडेशन नव्हतं का दाखवू शकत, कॉपरचं कन्व्हर्जन नव्हतं का कॉपर +2 मध्ये होत, कारण कॉपर पण इथं मेटल आहे, इथे पण मेटल रॉड आहे, इथं पण मेटल रॉड आहे झिंकचा. पण झालंय काय की झिंकचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, Zn+2 मध्ये होतं आहे. मग ज्यावेळेस झिंकचं कन्व्हर्जन Zn+2 मध्ये होतं त्यावेळेस आपण म्हणतो झिंकवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होती आणि जिथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते त्याला आपण म्हणत असतो ॲनोड आणि ज्या ठिकाणी रिडक्शनची रिॲक्शन होत असते त्याला आपण म्हणत असतो कॅथोड. मग रिडक्शनची रिॲक्शन कोण दाखवतंय तर कॉपर. मग कॉपरच्या इथं त्यांनी काय लिहिलं, रिडक्शन लिहिलेलं आहे. आता झिंक इलेक्ट्रॉन लूज करतंय, सो झिंकच्या इथे इलेक्ट्रॉन लूज होतात आहे, मग झिंकच्या इथे निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे निगेटिव्ह चार्ज हे इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होतात आणि कॉपर +2 काय करतात, ते इलेक्ट्रॉन्स गेन करतात. जसं की तुम्हाला इथे दिसेल बघा, झिंकने काय केलं, झिंक 2 इलेक्ट्रॉन्स लूज करून कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, Zn+2 मध्ये बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. कॉपर +2 काय करणार, 2 इलेक्ट्रॉन्स गेन करून स्वतःला कशात कन्वर्ट करून घेईल, कॉपर सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, इथं झिंक ॲक्वियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं आहे ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतो त्यावेळेस तिथे काय जनरेट होतीये तर इलेक्ट्रिक एनर्जीसुद्धा जनरेट होतीये. इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे मूव्ह होतात हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. मग इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटची डायरेक्शन काय असते तर झिंककडून इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत तर कॉपरच्या कंटेनरकडे जाणार आहेत, कॉपरकडे इलेक्ट्रॉन्स जातात, झिंक टू कॉपर. ठीक आहे. मग झिंकची काय होतीये ऑक्सिडेशन रिॲक्शन, झिंक इट गिव्ज Zn+2 इलेक्ट्रॉन्स अँड कॉपरची होत असते रिडक्शन रिॲक्शन, कॉपर +2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल आणि कन्वर्जन होईल कॉपर +2चं कॉपरमध्ये. मग हे होत असताना आता बघा ह्या कंटेनरमध्ये, हा जो कंटेनर आहे ह्या कंटेनरमध्ये झिंकचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, Zn+2 मध्ये. त्याच्यामुळे ह्या कंटेनरमध्ये Zn+2चे आयन्स इन्क्रीज होतात. ह्या कंटेनरमध्ये कॉपर +2चं कन्वर्जन कॉपरमध्ये होत असतं, त्याच्यामुळे कॉपरचे आयन्स इन्क्रीज होत असतात.
मग इथे बॅलन्सिंगसाठी आपण काय यूज करत असतो तर सॉल्ट ब्रिज यूज करत असतो. आता इथे Zn+2चे चार्जेस इकडच्या कंटेनरमध्ये एक्सेसमध्ये आलेत, तर त्यांना बॅलन्स करण्यासाठी कुठले आयन्स तिकडे मूव्ह होतील तर Cl- चे आयन्स मूव्ह होतील. इकडे कॉपर +2चे आयन्स डिक्रीज होतात, कारण कॉपर +2चे आयन्स इलेक्ट्रॉन गेन करून कशात कन्वर्ट होत असतात तर कॉपरमध्ये कन्वर्ट होत असतात. मग इकडे कॉपर +2चे आयन्स डिक्रीज होतात. मग SO4-2ला बॅलन्स करण्यासाठी कुणाला यावं लागतं इकडच्या कंटेनरमध्ये K+ला यावं लागतं. म्हणजेच इंटरनली हा जो सॉल्ट ब्रिज असतो, ह्या सॉल्ट ब्रिजचं काम काय असतं तर इंटरनल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवणं हे ह्या सॉल्ट ब्रिजचं काम असतं. मग आता इतकं सगळं चालू आहे, तर हे का बरं चालू आहे, हे कशामुळं चालू आहे, तर हे फक्त आणि फक्त एका रेडॉक्स रिॲक्शनमुळे इथं होत आहे. रेडॉक्स रिॲक्शन इज अ केमिकल रिॲक्शन, आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे काय होतंय, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतोय, आणि इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर झाल्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीये. मग तुम्हाला विचारलं जातं की इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये फ्लो कुठून कुठे जातो, इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा कुठून कुठे होत होता, तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होती तर झिंककडून इलेक्ट्रॉन कुठे जात होते, कॉपरकडे जात होते. मग ह्यालाच आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होता, ॲनोडकडून कॅथोडकडे होता. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा, ॲनोडकडून कॅथोडकडे, कारण आपण झिंकला काय म्हटलं आहे, ॲनोड म्हटलं आहे. ॲनोड टू कॅथोड, कॅथोडला कोण असणार आहे तर कॉपर असणार आहे. झिंक इलेक्ट्रॉन लूज करतंय म्हणजेच त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि जो ऑक्सिडेशन करतो त्याला आपण म्हणत असतो ॲनोड. जो रिडक्शन रिॲक्शन दाखवत असतो त्याला आपण म्हणत असतो कॅथोड. ठीक आहे, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर मला आता तुम्हाला हे शिकवायचं आहे की इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय. बेसिकली रेडॉक्स रिॲक्शनमुळे इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होतीये हे त्यांनी ह्या रिॲक्शनद्वारे सांगितलंय. त्यांना एक रिॲक्शन कळाली, केमिकल रिॲक्शन, की ज्यावेळेस कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन होतं, कॉपर सल्फेटचं हे जे ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे, हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन 1-2 दिवसांनी व्हाईट कलरचं झालं. म्हणजेच हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन व्हाईट कलरचं झालं कसं काय, कारण कॉपर झिंकने ह्या कॉपरला रिप्लेस केलं आणि ZnSO4चं सोल्युशन तिथं फॉर्म केलं, आणि ZnSO4चं सोल्युशन हे व्हाईट कलरचं असतं. तुम्ही जर ते डॅनियल सेलची जर यूट्यूबला एखादी ॲनिमेटेड व्हिडिओ बघितली तर तुमच्या लक्षात येईल, सुरुवातीला हे सोल्युशन ब्ल्यू कलरचं असतं. मग ब्ल्यू कलरच्या सोल्युशनमध्ये आपण व्हाईट कलरचा झिंकचा रॉड डीप केला आणि काही दिवस रिॲक्शन तशीच ठेवली, तर ते ब्ल्यू कलरचं सोल्युशन हळूहळू व्हाईट व्हायला लागतंय. म्हणजेच सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं होतं की यहाँ तो कुछ गडबड हो रही है, यहाँ पे एक केमिकल रिॲक्शन हो रही है. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे जी केमिकल रिॲक्शन होती ती त्यांनी राईट डाऊन केली, आणि ती केमिकल रिॲक्शन राईट डाऊन केल्यानंतर त्यांना लक्षात येतं आहे की एका स्पेसिसचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि एका स्पेसिसचं रिडक्शन होतं आहे. म्हणजेच इथे जी रिॲक्शन चालू आहे ना ह्या छोटूशा बिकरमध्ये, तर ही जी रिॲक्शन आहे ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. आणि मग त्यांना पुढे एक क्युरियोसिटी जनरेट झाली की रेडॉक्स रिॲक्शनमध्ये तर मग इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो, मग रेडॉक्स रिॲक्शन इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतील का. मग ह्या क्युरियोसिटीसाठी त्यांनी काय केलं, एक असा सेल तयार केला ज्या सेलचे 2 पार्ट होते. सेलचे किती पार्ट होते बाळांनो, 2. तुम्हाला हे सगळं थेअरीमध्ये आहे, बुक्स तुम्ही एकदा रीड करा. आपले क्लासचे बुक्स जर यूज केले तुम्ही तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पॉईंटशीर पद्धतशीरपणे लिहून दिलेलं आहे. सेल 2 पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केला. एक होता सेलचा एक्सटर्नल पार्ट आणि एक होता सेलचा इंटरनल पार्ट. मग एक्सटर्नल पार्टमध्ये त्यांनी काय केलं, ते जे रॉड्स होते, झिंकचा रॉड आणि कॉपरचा रॉड, तो काय केला, वायर थ्रू कनेक्ट केला. वायर थ्रू ते काय केले, एक्सटर्नली सर्किट कंप्लीट करून वायर थ्रू ते रॉड्स काय केले, कनेक्ट केले. आणि जे 2 सोल्युशन्स होते वेगवेगळ्या बिकरमधले, हे जे 2 सोल्युशन्स घेतलेत, हे सोल्युशन बघा तुम्हाला इथे कलर दिसत असेल, ZnSO4चा कलर व्हाईट आहे, कॉपर सल्फेटचा कलर हा ब्ल्यू आहे. मग आता हे 2 सोल्युशन्स त्यांनी ह्या सॉल्ट ब्रिज थ्रू काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. मग इंटरनल सर्किट कसं त्यांनी कनेक्ट केलं, सॉल्ट ब्रिज थ्रू कनेक्ट केलेलं आहे. मग व्हॉट डू यू मीन बाय सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजचा काय मिनिंग असतो तर काही नाही, एक सिम्पली यू शेपची ग्लास ट्यूब असते, यू शेपची ग्लास ट्यूब आहे,
आणि ह्या यू शेपच्या ग्लास ट्यूबच्या सोल्युशनमध्ये काय असतं तर एक जेल असतं कंटेनिंग अ जेल, एक जेल असतं त्या सोल्युशनमध्ये आणि कंटेनिंग अ जेल ऑफ, कशाचं जेल असतं ते KClचं जेल असू शकतं किंवा NH4NO3चं जेल असू शकतं. आणि मग मी तुम्हाला एवढं डीपमध्ये नाही विचारणार की ह्या सॉल्ट ब्रिजचा यूज काय असतो, बट जरी विचारलं तरी मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सॉल्ट ब्रिज का बरं कनेक्ट केला असतो तर सोल्युशन्सला एकमेकांसोबत कनेक्ट करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवण्यासाठी. इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी काय होते तिथे मेंटेन ठेवण्यासाठी आपण सॉल्ट ब्रिज तिथे अटॅच करत असतो, दोन सोल्युशन्सच्या मध्ये डीप करून ठेवतो. ठीक आहे. मग आता इथे नेक्स्ट काय होतं की इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो. इलेक्ट्रॉनचा फ्लो झाल्यामुळे तिथे काय तयार होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग हे सगळं होतंय, पण मग आता सायंटिस्ट लोकांना पुढं असा क्वेश्चन पडला की झिंकनेच का इलेक्ट्रॉन लूज केले, झिंकचंच का ऑक्सिडेशन झालं, कॉपरचं का नाही ऑक्सिडेशन होऊ शकलं, कॉपरने का बरं 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले, कॉपर इलेक्ट्रॉन्स गेन करतोय, झिंक इलेक्ट्रॉन लूज करतोय, मग असं का होतंय ह्याचं आन्सर शोधण्यासाठी त्यांना कन्सेप्ट समजून घ्यावी लागली किंवा ह्याचा आन्सर शोधता शोधता एक न्यू कन्सेप्ट तयार झाली अँड दॅट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियलमुळं, इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूजमुळं झिंक ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवतोय आणि कॉपर रिडक्शन रिॲक्शन दाखवतोय. इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय हे आता आपल्याला बघायचं आहे. पहिलं तर हा पार्ट कळाला का सांगा, डॅनियल सेलचा. इथपर्यंत क्लिअर आहे, साधं सोपं आहे. डॅनियल रिॲक्शन, त्यांना एक ॲक्सिडेंट म्हणजे त्यांना असं वाटलं की कॉपर सल्फेटचं सोल्युशन तर ब्ल्यू होतं, त्या ब्ल्यू सोल्युशनमध्ये जर आपण झिंकचा रॉड ठेवला तर ते ब्ल्यू कलरचं सोल्युशन व्हाईट कलरमध्ये कन्वर्ट होते, म्हणजेच डेफिनेटली तिथं काहीतरी एक रिॲक्शन होती आहे. मग त्यांनी ती रिॲक्शन शोधून काढली. मग त्यांना ती रिॲक्शन कुठली कळाली, रेडॉक्स रिॲक्शन आहे ते कळालं. मग रेडॉक्स रिॲक्शन जर होत असेल तर रेडॉक्स रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो. मग इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर जर होत असेल तर तिथं इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस होणार आहे. मग त्यांना चेक करायचं होतं की खरंच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होतीये का नाही, म्हणून मग त्यांनी अशा एका वेगळ्या सेलची अरेंजमेंट केली. अशी हा सेल बनवला, ह्या सेलला एक्सटर्नली कनेक्ट केलं, ह्या सेलला इंटरनली कनेक्ट केलं आणि आता इथे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय, व्होल्टमीटरमध्ये डिफ्लेक्शन झालं, म्हणजेच त्यांना कळालं की इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होतीये ह्या केमिकल रिॲक्शनमुळे. म्हणजेच लक्षात घ्या, केमिकल एनर्जीचा यूज करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक एनर्जीसुद्धा प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. मग आता त्यांना एक बेसिक क्वेश्चन असा पडला की झिंकने इलेक्ट्रॉन लूज केले, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनची मुवमेंट कुठून कुठे गेली, ॲनोडकडून कॅथोडकडे. इलेक्ट्रॉन्स कुठं गेले, ॲनोडकडून कॅथोडकडे गेलेले आहेत. मग झिंकनेच का इलेक्ट्रॉन लूज केले, कॉपरने का नाही केले, हा जेन्युन क्वेश्चन सायंटिस्ट लोकांना पडला आणि ह्या जेन्युन क्वेश्चनचं आन्सर कुठं आहे तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल इस कन्सेप्ट में है. आता सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोड म्हणजे काय तर बघा, इलेक्ट्रोड म्हणजे एक अशी अरेंजमेंट असते की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, एक बिकर आहे, ह्या बिकरमध्ये एक सोल्युशन आहे आणि ज्या मेटलचं सोल्युशन आहे, ज्या मेटलचं हे सोल्युशन आहे तोच मेटल इथे काय केलेला असतो, डीप केलेला असतो. आणि ही जी अरेंजमेंट आहे ह्या अरेंजमेंटला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोड म्हणत असतो. ठीक आहे. एक सोल्युशन घेतलं, फॉर एक्झाम्पल आता आपण जस्ट वरती ड्रॉ केलं होतं झिंक SO4चं सोल्युशन आहे आणि आता त्या झिंक SO4च्या सोल्युशनमध्ये जर आपण झिंकचाच रॉड डीप केला तर त्याला आपण काय म्हणणार, इथं एक इलेक्ट्रोड जनरेट झालेला आहे, इलेक्ट्रोड आपण एक बनवलेला आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आता इथे आहे AgClचं सोल्युशन, इथे AgClचं सोल्युशन, इथे आपण ठेवलं आहे सिल्वर. मग AgClच्या सोल्युशनमध्ये सिल्वरचा रॉड डीप केला किंवा सिल्वरची प्लेट डीप केली तर हा पण काय झाला, एक इलेक्ट्रोड झाला. बेसिकली इलेक्ट्रोड काय आहे की सोल्युशनमध्ये एक मेटल डीप करणं आणि
म्हणजे ज्या मेटलचं सोल्युशन आहे तोच मेटल डिप करायचा आहे. इथे AgClचं सोल्युशन होतं तर मग Ag मेटल डिप केला, ZnSO4चं सोल्युशन होतं तर Zn डिप केला, अशा प्रकारे. मग ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड. मग असे 2 इलेक्ट्रोड्स इथं होते. कुठला एक आहे झिंक आणि एक आहे कॉपरचा इलेक्ट्रोड. आणि जो इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवत असतो त्याला आपण ॲनोड म्हणत असतो, आणि जो इलेक्ट्रोड रिडक्शनची रिॲक्शन दाखवत असतो त्याला आपण कॅथोड म्हणत असतो. मग आपला क्वेश्चन हाच आहे की झिंकने ऑक्सिडेशन रिॲक्शन का दाखवली आणि कॉपरने रिडक्शन रिॲक्शन का दाखवली. मग ह्याचा आन्सर इलेक्ट्रोड पोटेन्शियलमध्ये आहे. सगळ्यात पहिल्यांदा मग इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, तर मग डेफिनेशन काय आहे बघा. An electrode potential is an electrode potential is an electrode potential is the electrode an electrode potential is potential developed at the two electrodes in electrochemical cell it's called electrode potential. किंवा electrode potential is potential developed at two electrodes in electrochemical cell. म्हणजे ह्या सेलमध्ये झिंकच्या अराउंड ह्या कंटेनरमध्ये जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप होईल किंवा ॲनोडचं जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल ते झालं ह्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल झिंकचं. इकडे कॉपरच्या ह्या इलेक्ट्रोडच्या सरफेसच्या इलेक्ट्रोडच्या अराउंड जे काही पोटेन्शियल डेव्हलप होईल त्याला आपण म्हणणार कॅथोडचं पोटेन्शियल, दॅट इज कॉपरचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग ह्यांना आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटलं. आपला मेन क्वेश्चन आहे की इलेक्ट्रोड पोटेन्शियल जर असेल तर मग इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आपल्याला कम्पेअर कराव्या लागतात आणि त्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूजवरून आपल्याला ठरवावं लागतं की कोण ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवतं आणि कोण रिडक्शन रिॲक्शन दाखवतं. मग त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट बघावं लागतं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कारण इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करत असतो तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या हेल्पने आपण फाइंड आउट करत असतो. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल E0ने दाखवतात. आणि स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय आहे तर एक पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आहे जे कधी मेजर केलं जातं ज्यावेळेस टेम्परेचर किती असणार आहे 298 केल्व्हिन टेम्परेचर असेल आणि कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन्सचं इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन 1 असणार आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे, युनिटी असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन हे युनिटी असायला पाहिजे की आन्सर कॉन्सन्ट्रेशनचं युनिटी असलं पाहिजे. मग त्यावेळेस जे ऑब्झर्व्ड पोटेन्शियल असतं त्या ऑब्झर्व्ड पोटेन्शियलला आपण काय म्हणत असतो, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कंडिशन्स काय काय आहेत स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या की आपल्याला टेम्परेचर 298 केल्व्हिन ठेवायचं आहे आणि जी रिॲक्शन जे सोल्युशन त्या इलेक्ट्रोडमध्ये पार्टिसिपेट करतं आहे, जो इलेक्ट्रोड ज्या सोल्युशनचं इलेक्ट्रोड आपण तिथं बनवलं आहे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू युनिटी असली पाहिजे. आणि ह्या दोन कंडिशन्स सॅटिस्फाईड झाल्यावर जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा जे काही इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असेल त्या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियललाच आपण काय म्हणणार आहोत, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे असेल त्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणणार आहोत, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, SEP असंही त्याला म्हणतात. इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहेत का रे आजच्या लेक्चरमध्ये? कारण पुढचा पार्ट जो आहे तो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या ह्या आधीच्या कन्सेप्ट कळाल्या तरच कळतो. बोला पटकन सांगा.
आपण एक सेल स्टडी करतोय, असं सेल स्टडी करतोय ना की ज्या सेलमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होतीये आणि रेडॉक्स रिॲक्शनमुळे इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो. इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाला तर इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट होतीये, म्हणजेच तिथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस व्हायचे चान्सेस आहेत. मग त्यांना आता चेक करायचं आहे. ज्यावेळेस त्यांनी ते चेक केलं, एक्सपेरिमेंट त्यांनी बघितला, तर त्यावेळेस त्यांना कळलं येस इट इज ॲब्सोल्युटली ट्रू, रेडॉक्स रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत आहे. म्हणजे एक रिॲक्शन होतीये, एक केमिकल चेंज होतोय, तो केमिकल चेंज एक इलेक्ट्रिक चेंज प्रोड्यूस करतोय, एक इलेक्ट्रिक एनर्जी तो चेंज काय करतोय, प्रोड्यूस करतोय. मग त्यांना सगळं आता हे ॲब्सोल्युटली ॲग्री झालं की चलो ठीक है कि रेडॉक्स रिएक्शन इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते हैं ये वो. बट उनको क्वेश्चन क्या हुआ कि जिंक का ही ऑक्सीडेशन क्यों हुआ, जिंक ने ही क्यों इलेक्ट्रॉन्स लूज किए, कैथोड ने क्यों नहीं किए, कैथोड ने रिडक्शन रिएक्शन ही क्यों दिखाई. तो इसका आंसर कहाँ पे मिलेगा आपको, इलेक्ट्रोड पोटेंशियल में मिल जाएगा. तो इलेक्ट्रोड पोटेंशियल का मीनिंग क्या होता है कि जो भी इलेक्ट्रोड पोटेंशियल का मीनिंग क्या होता है, जो भी पोटेंशियल प्रोड्यूस हुआ, जो भी पोटेंशियल डेवलप हुआ उस इलेक्ट्रोड के सराउंडिंग में, उसे हम क्या बोलते, इलेक्ट्रोड पोटेंशियल. मग पुढे आलं आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल. आता नावातच आलं भाई स्टँडर्ड. स्टँडर्ड आलं म्हटल्यावर काहीतरी तिथं कंडिशन असणारच आहेत. आपण म्हणतो ना ब्रँडेड, ब्रँडेड म्हटल्यावर कंडिशन काय येते की वो क्वालिटी का सब कुछ होना चाहिए. ब्रँडेड बोले तो उसकी प्राइस भी क्या हो जाएगी, हाय हो जाएगी. तसंच आता आपण म्हणतोय स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल. मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियलची कंडिशन काय आहे की टेम्परेचर किती पाहिजे, 298 केल्विन पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन युनिटी पाहिजे. मग टेम्परेचर 298 केल्विन ठेवलं, कॉन्सन्ट्रेशन युनिटी ठेवलं, त्यावेळेस किती पोटेन्शियल दिसतंय त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणणार, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल. अब बताओ मुझे यहाँ तक सबको क्लियर है क्या नहीं. यस मैम. ओके यस मॅम. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल तर व्हेरी गुड. मे बी तुम्ही हे फर्स्ट टाईम वगैरे ऐकताय, सो तुम्हाला थोडं वाटू शकतं डिफिकल्ट वगैरे, बट इट इज नॉट डिफिकल्ट. आणि तुमच्याकडं रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे जर तुम्हाला मिळत असतील तर मग तर तुम्ही हे 2दा-3दा ऐकून पण पाठवून जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की रेडॉक्स हे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. मग आता आपल्याला एक टास्क मिळाला की आपल्याला प्रत्येक मेटलची ना स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. प्रत्येक मेटलची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मेटल असू दे, नॉन मेटल असू दे, प्रत्येक एलिमेंटची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू माहीत झाली पाहिजे. मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे तर आपल्याला ॲट 298 केल्विन ही तर कंडिशन आपल्याला चेंज करून चालणार नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन कसं ठेवावं लागणार आहे, युनिटी ठेवावं लागणार आहे. मग आता जर आपल्याला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरंट एलिमेंटची फाइंड आउट करायची असेल, इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू for different elements, then we need to make न्यू सेल्स. आपल्याला नवीन सेल्स बनवावे लागतील. म्हणजे आता हा एक सेल होता बघा, इथे बघा तुम्हाला लक्षात येईल की हा पूर्ण एक कंप्लीट सेल झाला. एका साईडला झिंक आहे, एका साईडला कॉपर आहे, झिंकला कॉपरसोबत कनेक्ट केलं आहे एक्सटर्नली इंटरनली. म्हणजे इथे एक सेलची अरेंजमेंट आपण केलेली आहे. मग जर आता आपल्याला वेगवेगळ्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतील वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या, तर त्या एलिमेंटला आपल्याला त्या एलिमेंट्सचा सेल क्रिएट करावा लागणार आहे. आणि मग सेल क्रिएट करण्यासाठी तो जो एलिमेंट आहे तो एलिमेंट आपण कपल केला कुणासोबत, हायड्रोजनसोबत. तो जो एलिमेंट होता तो एलिमेंट कुणासोबत कपल केला, एलिमेंट कपल केला कुणासोबत, तर एलिमेंट कपल केला हायड्रोजन
च्या इलेक्ट्रोड सोबत, हायड्रोजनचा जो इलेक्ट्रोड होता त्या हायड्रोजनच्या इलेक्ट्रोड सोबत. म्हणजेच आता कपल म्हणजे काय, यू नो दॅट, की जोडलंय. समजा आता इथे एक सेल तयार केलाय, एका साईडला होतं झिंक, एका साईडला होतं कॉपर. मग आपण ह्याला काय म्हणत असतो, झिंक कॉपर कपल आहे, झिंक कॉपर रेडॉक्स कपल आहे. म्हणजेच एका साईडला झिंक आहे, एका साईडला कॉपर आहे, दोघं पण त्यांनी एक्सटर्नली इंटरनली कनेक्ट केलेत. मग आता आपल्याला एखादा एलिमेंट आहे, त्या एलिमेंटची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू जर बाळांनो फाइंड आउट करायची असेल, तर तो जो एलिमेंट आहे तो एलिमेंट हायड्रोजन इलेक्ट्रोड सोबत अटॅच करा. आता का बरं हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण इथं कन्सिडर करतोय? मी हायड्रोजन इलेक्ट्रोड सोबतच का म्हणतेय, कारण हायड्रोजन इलेक्ट्रोडला रेफरन्स इलेक्ट्रोड मानलं जातं, रेफरन्स इलेक्ट्रोड मानतात. आणि हायड्रोजन इलेक्ट्रोडची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असते, 0 व्होल्ट असते. मग आता बघा, मला हा जो मेटल एम आहे, ह्या मेटल एमची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता मी काय केलं, ह्या कंटेनरमध्ये त्या मेटलचं एक सोल्युशन घेतलं, त्याला मी म्हटलं आता समजा फॉर एक्झाम्पल MB म्हटलं, त्या सोल्युशनला MB म्हटलं. ह्या इकडे तो मेटल इथे काय केला, मेटलचा रॉड डीप केला, हे सर्किट असं कंप्लीट केलं. आणि इकडे मी कुठला इलेक्ट्रोड ठेवलेला आहे, तर हायड्रोजनचा इलेक्ट्रोड ठेवलेला आहे. आता हायड्रोजनचा इलेक्ट्रोड कसा बनवतात, तर इथं घेतात H+चं सोल्युशन, इथे प्लॅटिनमची वायर डीप केलेली जाते आणि इथे आपण हायड्रोजनचा इलेक्ट्रोड काय करतो, बनवलेला आहे. आणि हे सगळं परत यू शेपच्या ट्यूबने कशामध्ये हे केलं, सॉल्ट ब्रिज पण इकडे काय केलेलं आहे, डीप केलेलं आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही वरची जी डायग्रॅम आहे ती फक्त इमॅजिन करा. मी वरच्या डायग्रॅममध्येच तुम्हाला परत एकदा नीट समजून सांगते. हे बघा, आता एका साईडला आपल्याला ज्या मेटलचं फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल, तो मेटल आपण एका साईडला घेऊ आणि एका साईडला आपण काय घेतोय, तर हायड्रोजन घेतोय. आत्ता साधं लॉजिक लावा. मी तुम्हाला सांगितलंय हायड्रोजनचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असतं, तर 0 असतं. मग ह्या पूर्ण रिॲक्शनमध्ये जे काही इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप होईल ते कुणामुळं होणार आहे रे, फक्त मेटलमुळं होणार आहे. हायड्रोजनचं कॉन्ट्रीब्युशन तर 0 आहे, हायड्रोजनचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल तर 0 असेल. मग जेवढं काही कॉन्ट्रीब्युशन तिथं तयार होतं, जेवढं काही तिथं इलेक्ट्रोड पोटेन्शियल तयार होतं, ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल कुणाचं असतं, तर त्या मेटलचं असतं, त्या एलिमेंटचं असतं. आणि अशा प्रकारे हायड्रोजनच्या इलेक्ट्रोडसोबत आपण कपल करून वेगवेगळ्या एलिमेंटची काय फाइंड आउट करतो, इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. कुठल्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू, तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू आपण काय करतो, फाइंड आउट करतो. ठीक आहे. मग काय करणार, हा जो मेटल आहे किंवा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला कपल केलं, कुणासोबत कपल केलं, हायड्रोजनच्या इलेक्ट्रोडसोबत. आता पूर्ण रिॲक्शनमध्ये जेवढं काही व्होल्टेज प्रोड्यूस झालेलं आहे ते व्होल्टेज फक्त आणि फक्त, ते पोटेन्शियल फक्त आणि फक्त कुणामुळं असणार आहे, तर त्या एलिमेंटचं असणार आहे. कारण हायड्रोजनचं पोटेन्शियलची व्हॅल्यू तर किती असते, 0 व्होल्ट असते. आता ही रिॲक्शन इथं झाली आणि ॲट द एंड तुम्हाला कळलं की -1.2 काय झालं, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप झालं. मग ह्या एलिमेंटची व्हॅल्यू किती झाली स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची, तर 1.2 व्होल्ट, -1.2 व्होल्ट. अशा प्रकारे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट केलं. ठीक आहे. आणि त्यांनी आपल्याला काय दिली, मग एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज दिलेली आहे. मग ह्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यूजचं यूज काय, सिग्निफिकन्स ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूजचा यूज काय असतो. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलला आपण E0ने डिनोट करतो. मग त्यांनी काय सांगितलं की E0ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, इट मीन्स स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. बघा, जर E0ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, इट मीन्स तो जो एलिमेंट आहे तो कसा आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे.
स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट म्हणजे तो समोरच्याचं काय करणार आहे, रिडक्शन, कारण रिड्युसिंग एजंट आहे, रिडक्शन करण्याचं तो काम करेल, पण कुणाचं, समोरच्याचं. बट तो एलिमेंट कुठली रिॲक्शन दाखवेल, इटसेल्फ ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवेल. जर तुम्हाला रिड्युसिंग एजंटची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल तर कळेल. ई नॉटची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे तो जो एलिमेंट आहे तो स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे, तो समोरच्याला रिॲक्शन दाखवायला लावेल आणि स्वतः कुठली रिॲक्शन दाखवेल, ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवेल. मग इथे आपल्याला तेच लक्षात येतं. झिंकची स्टँडर्ड इलेक्ट्रोडची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगते. झिंकची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे, जस्ट मिनिट, -0.76. ठीक आहे, होल्ड. आणि कॉपरची आहे ॲक्च्युली आता बुकमध्ये कॉपरची दिलेली नाही आहे. वेट अ सेकंड. कॉपरची इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू कॉपरची आहे -0.34. आता बघा दोघांच्या व्हॅल्यूज कम्पेअर करा. आता ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यूज कम्पेअर करताल तर मी तुम्हाला काय सांगते, निगेटिव्ह साईन कम्पॅरिझनचा पार्ट राहणार नाही, कारण ते दोघीकडं पण आहेत. मग झिंकची व्हॅल्यू आहे 0.76 आणि कॉपरची व्हॅल्यू आहे 0.34. मग कुणाची ई नॉटची व्हॅल्यू जास्त आहे, झिंकची. मग झिंक काय झाला, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट झाला. मग तो जर रिड्युसिंग एजंट असेल तर तो समोरच्याचं रिडक्शन करेल आणि स्वतःचं काय करणार आहे, ऑक्सिडेशन करणार आहे. म्हणजेच तो कॉपरला काय करायला लावेल, रिडक्शन रिॲक्शन दाखवायला लावेल आणि स्वतःचं तो काय करेल, ऑक्सिडेशन करेल. आणि अशा प्रकारे त्यांना जो क्वेश्चन पडला होता की झिंकचंच ऑक्सिडेशन का झालं, कॉपरचं ऑक्सिडेशन का नाही झालं, त्या क्वेश्चनचं आन्सर मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला ई नॉटच्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या होत्या सगळ्या. म्हणजे ओव्हरऑल काय नाही कळालं तरी आपल्याला एवढं कळायला पाहिजे ॲट द एंड जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो ना की सार काय आहे, ह्या लेक्चरमधून तुम्हाला काय शिकायचं आहे, तर फक्त एवढं शिका बाळांनो. ई नॉटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट असेल तर तो समोरच्याचं रिडक्शन करेल आणि स्वतःचं ऑक्सिडेशन दाखवेल. आणि ई नॉटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर इट मीन्स स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजेच तो जो एलिमेंट असेल तो स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे तो स्वतःचं काय करेल, रिडक्शन करेल, समोरच्याचं काय करणार आहे, ऑक्सिडेशन, आणि स्वतः कुठली रिॲक्शन दाखवणार आहे, रिडक्शन रिॲक्शन दाखवणार आहे इटसेल्फ. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजे फ्लो चार्ट जर तुम्हाला आजच्या लेक्चरचा बघायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर रेडॉक्स रिॲक्शन, एक नवीन रेडॉक्स रिॲक्शन आपण बघितली, दॅट इज डॅनियल सेलची रिॲक्शन. मग डॅनियल सेल, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग. मग कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय होतं, त्याचं वर्क काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन होते डॅनियल सेलमध्ये. मग ते डॅनियल सेल काय तयार करतो तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत असताना झिंकचंच ऑक्सिडेशन का झालं असा क्वेश्चन पडला होता. आणि कॉपरचं रिडक्शनच का झालं असा पण एक क्वेश्चन पडला होता. ठीक आहे, मग ह्या सगळ्या क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी नवीन कन्सेप्ट कुठली आली तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल नावाची एक नवीन कन्सेप्ट आली. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तर इलेक्ट्रोडचं किती व्होल्टेज तयार होतं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे कळल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियलपेक्षा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इम्पॉर्टंट असतं. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे ई नॉटची व्हॅल्यू आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते. ई नॉटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो, ई नॉटच्या व्हॅल्यूजचं काय कंडिशन आहे, तो ई नॉटच्या व्हॅल्यूचं कंडिशन आहे की टेम्परेचर 298 केल्विन पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन हे युनिटी पाहिजे. त्यावेळेस जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं त्या इलेक्ट्रोड पोटेन्शियललाच स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. मग ई नॉटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर दे आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, आणि जर ई नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर दे आर
स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, इतकं तुम्हाला ह्या लेक्चरला माहीत असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? एकदा छान हे सगळं तुम्हाला तुमच्या नोट्समधून बुक्समधून लाईन टू लाईन रीड करायची आहे. अँड इफ यू आर मोर इंटरेस्टेड देन गो अँड वॉच सम ॲनिमेटेड व्हिडिओज फ्रॉम यूट्यूब. याच्यात छान छान व्हिडिओज दिलेल्या असतात डॅनियल सेलच्या, तर ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे रिलेट होऊन जाईल. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो मॅम. ठीक आहे. बाकी ऑल आर गुड. आफ्टर लॉंग टाईम आपण भेटतोय. सगळ्यांचा अभ्यास चालू आहे का? यस मॅम. अच्छा, बघा लवकरच म्हणजे जस्ट यू हॅव ओनली 2.5 मंथ. नोव्हेंबरचा एंड, डिसेंबर आणि जानेवारी तुमच्याकडे 2.5 महिने आहेत. त्याच्यानंतर 12वी चालू होती आणि 12वीला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस अचानक तुम्ही खूप जास्त अभ्यासाला नाही बसू शकत. ती हॅबिट आत्तापासूनच स्वतःला लावा. स्वतःचं माइंड बॉडी आत्तापासूनच प्रिपेअर करा. जर पुढच्या वर्षी क्रिकेटची मॅच असेल, एखादा फायनल कप असेल, फायनल वर्ल्ड कप असेल किंवा एखादी टेस्ट सिरीज असेल, तर आपले जे प्लेयर्स असतात ते आधीपासूनच प्रॅक्टिसला स्टार्ट करतात. अचानक ते काय त्या दिवशी जातात आणि त्या दिवशीच बॅट हातात घेतात आणि मस्त खेळतात वगैरे, असं काय होत नाही. दे डू व्हेरी प्रॅक्टिस. त्यांची प्रॅक्टिस कशी खूप जास्त चालू असते बिफोर 1 इयर, बिफोर 5 to 6 इयरपासून. जर तुम्ही आत्ताच फायनलची मॅच आपण जिंकलो, भारताच्या महिलांनी आपल्या फायनल वर्ल्ड कप जिंकला, विश्वकप जिंकला, तर ती शामली जी होती ती लिटरली ह्याच्यामध्ये नव्हतीच. तिला ॲट द एंड त्या मॅचला घेतलं, फायनलच्या मॅचला तिला सिलेक्ट केलं, कारण आधीची जी प्लेयर होती ती इंजुरी झाली होती म्हणून. म्हणजे ते लोक खूप आधीपासून प्रिपरेशन चालू करतात, तेव्हा कुठं त्यांना ते सक्सेस मिळतं. आपल्याला 12वीचं सक्सेस अचानक मिळणार नाही. उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे 12वी बोर्डाचा आणि आज रात्री आपण अभ्यास केला आणि आपल्याला बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरला 95 मार्क पडले. नो, नॉट पॉसिबल. सायन्स साईड घेतली आहे तर खूप खूप मेहनत करावी लागेल आणि ती आत्तापासून सवय लावा. जस्ट गिव युअर सेल्फ सम टार्गेट्स की आज मला 2 घंटे अभ्यास करायचा आहे, आज 3 घंटे. जर तुमची कॅपॅसिटी 2 तासाची असेल तर तुम्ही स्वतःला 3मध्ये कन्वर्ट करा. 3ची असेल तर स्वतःला 4-5 तासांमध्ये कन्वर्ट करा. 4-5 तासाची कॅपॅसिटी असेल तर 6-7मध्ये कन्वर्ट करा. स्टेप बाय स्टेप स्वतःचं टार्गेट अचीव करत चला. कारण 12वीत गेल्यावर सिलेबस फास्ट कव्हर होतो किंवा आम्ही असे एकदम सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो, पण मग तुमची ती घेण्याची कॅपॅसिटी नसेल, तेवढं माइंड बॉडी स्टेबल नसेल, तर मग एक एक चॅप्टर कधी संपतो हेही कळत नाही आणि मग लोड वाढत जातो. त्याच्यापेक्षा आत्तापासूनच छान अभ्यासाला सुरुवात करा. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.